2 मिनटं कृपया कोणीही उठू नका. 7 दिवस तुम्ही खूप चांगलं सहकार्य केलं. फक्त अजून 5 मिनटं करा. उद्या काल आहे. उद्या संध्याकाळी तुम्हाला कोणी बोलवणार नाहीये. चालू असलेला आपला हा संत चोखोबराय पुण्यतिथीचा महोत्सव आणि त्यामधील ही उपांत म्हणजे जागराची सेवा. माझे परम मित्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जशी घरोघरात आई गेली, बरोबर आहे का नाही, तसं मला वाटत नाही की असा मोबाईल नसेल की त्या मोबाईलमध्ये पिंगळा नाही आहे. माझी मुलगी वैष्णवी इथं बसलेली, ती मला 1 तासापासून खणवती, पिंगळा कधी? मला का थांब. सर्वांनी अगदी सुंदर गेल्या 3 वर्षापासून माझ्यावर बंधुवत प्रेम करणार एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे विशाल बाबा. आमच्या संस्थांचा नियम आहे आणि मी महाराष्ट्रात कोणाला भेट नाही, तो मला चांगलं माहिती आहे. पण एका व्यक्तीसमोर माझं काहीच चालत नाही. मी आज पहिल्यांदा बोलायला उभं राहिलो बरं विशाल दादा. मी बोलत नाही म्हणजे मला चांगलं बोलता येतं, पण लोकांचा गैरसमज आहे मला बोलता येत नाही. असे काही की हाय येडे, त्यांना वाटतं मला बोलता येत नाही. बोलता नसतं आलं तर तुमच्या सगळ्यापेक्षा मानधन लोकांनी दिलंच नसतं. हा बी पहिला मुद्दा आहे, बरोबर आहे का नाही. पण आपल्याला वाटतं लेकरं हे खेळते, खेळू द्या. ज्याचा कार्यक्रम आहे त्यानं मागं उभं राहिलं पाहिजेत ना. आणि आमच्या संस्थांचा नियम आहे, म्हणजे संस्थांचा म्हणण्यापेक्षा आमच्या गुरुजींचा नियम असा आहे आणि इथलं एकच मालक आहे आमचे पाटणकर बाबा, की कीर्तनकाराने कीर्तन केल्यानंतर त्याचं वर्णन करत जाऊ नये. का? की त्याने एवढं सुंदर कीर्तन केलेलं असताना 5 मिनिटात आपण त्याचं काय वर्णन करणार आहे. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय माझे संत चोखोबराय आमच्या विशाल दादाला उदंड आयुष्य देऊ. आज काय मार्गदर्शन केलं बाबा. तुम्ही ज्यावेळेस मुलींना मार्गदर्शन करत होते, मी खरं सांगू का, हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये पुढारी लोक सांगतात की महाराष्ट्र यानं घडवला, महाराष्ट्र त्यानं घडवला. महाराष्ट्र कोणीच घडवला नाहीये. महाराष्ट्र फक्त ज्ञानोबराय तुकोबरायांनीच घडवला आहे. महाराज एवढं सुंदर मार्गदर्शन मला नाही वाटत महाराष्ट्रातला कोणता व्यक्ती ह्या जनसामान्य लोकांना करत असेल. ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस माझ्याही डोळ्याला पाणी येत होतं. आज महाराष्ट्राची परिस्थिती खूप कठीण झालेली आहे. रावणाला 10 तोंड होते महाराज. किती तोंड होते? 10 तोंड आणि डोळे 20 होते. मला एवढंच सांगायचं, रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते, तरी रावणानं जीवनामध्ये फक्त एकाच मायमाऊलीकडे वाईट नजरेनं पाहिलं, तिचं नाव आहे सीता. आपल्याला 2 असून सुद्धा 3-3 वर्षाची लेकरं कळत नाहीये. आपण रावणापेक्षा सुद्धा हलकट लोक झालोय महाराज, खरं सांगतोय तुम्हाला. आणि या समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर मी छातीला हात लावून सांगू शकतो, हे मार्गदर्शन फक्त महाराष्ट्राला वारकरी संप्रदायच करतो. आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या परम मित्राचा म्हणजे विशाल दादाचा आहे. खूप गोड कीर्तन केलं. किती गोड. मी नेहमी सांगतो, माणसानं चांगल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजेत. आम्ही जेवढे काही तरुण कीर्तनकार आहोत ना, त्या तरुण कीर्तनकारामध्ये विशालदादासारखं सुंदर कीर्तन खरंच कोणी करत नाही. खूप सुंदर कीर्तन करतात आणि कीर्तन तर करताच, पण मुक्ताईचे सेवक आहे. मुक्ताईंची खूप कृपा आहे. म्हणून दादा मी तुमचे आभार मानणार नाही आहे, कारण की तुम्ही माझे घरचे आहात. मला जीवनभर तुमच्या प्रेमात राहायचं, त्याच्यामुळे आभार मानणार नाही आहे. आज आवर्जून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 किलोमीटरहून येता. आज तेलंगणाहून गाडी घेऊन आमचे ते विनोद वगैरे मुलं आलेले बघा. तेलंगणा कुठं राहिलं, फक्त आम्ही कीर्तनाला जातो. तो विनोद नावाचा मुलगा आहे, मी फक्त 2 वेळेस त्याच्या तिथं कीर्तनाला गेलो. त्याने छातीवर माझा फोटो काढलेला आहे, छातीवर काढलाय. तो वंजारी समाजाचा मुलगा आहे. वंजारी समाजाचा मुलगा असून सुद्धा काही नाही. हे बघा, ही सर्व जर कृपा कोणाची असेल तर मला तरी असं वाटतं ही माझ्या फक्त चोखोबरायांची कृपा आहे. कोणाची? चोखोबरायांची कृपा. आज कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संत मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं युवा कीर्तनकार आमचे श्रावण महाराज जगताप दादाही उपस्थित आहेत. आमचे माऊली दादा आहेत, ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्र सर्व गोड व्यापून गेला असे असणारे आमचे कैलास दादा आणि आमचे सदानंद दादा. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. आमचे अमोल भैया म्हणतात की तू परभणीचा वाघ आहे. चुकीची समस्या आहे त्याची. परभणीचा वाघ नाही, तू महाराष्ट्राचा वाघ आहे महाराज, खरं सांगतो. आमच्या कृष्णादादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आमचे बळीराम महाराज आहेत, आमचे उद्धव दादा आहेत, आमचे कैलास महाराज आहेत, श्रीराम महाराज आहे, प्रशांत महाराज आहे, राहुल महाराज आहे, योगेश महाराज आहेत. आणि जाकीर भैया गेले, मला वाटतं 1 वर्ष झालं ना जाकीरजींना जाऊन. हां, 1 वर्ष झाले. पण मला जर कोणी विचारलं की महाराष्ट्रातले जाकीर हुसेन कोण आहे, तर मला वाटतं ते आमच्या पांडुरंग दादा पवार. एक आळंदीमध्ये आम्ही ज्यांच्याकडे पाहून पखवाज शिकलो तेही आहेत. आमच्या गायत्री दिदी, मागच्या वर्षीच दिदींना आमंत्रण दिलं होतं, पण काही कारणास्तव खूप सुंदर त्यांचं
ज्ञानदेव गुरु तुमचं भजन कशासाठी ठेवलं माहिती आहे का? मी ज्ञानोबरावर खूप प्रेम करतो. ज्ञानोबराव सोडून मला कोणीच आवडत नाही आहे. मी पाठीमागं CMला भेटायला गेलो त्यावेळेस का रूममध्ये झोपलेलो असताना ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू तुम्ही गायलेलं होतं कार्तिकी सोहळ्यामध्ये. मी 3 ते 5 रडत होतो ते भजन ऐकल्यानंतर. इतकं सुंदर गायलं. मी श्यामला सांगितलं मला बाकीचं भजन नाही ऐकायचं, मला फक्त ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू ऐकण्यासाठी त्यांना इथं बोलवायचं. हे सर्वच मंडळी इथं उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा संस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. अजून आज कार्यक्रमासाठी बऱ्याचशा क्षेत्रातले मंडळी आहेत. प्रसिद्ध उद्योगपती, मगाशीच आमच्या विशालदादांनी सांगितलं की ज्यांनी आई वडिलाचा उत्सव याच्यापेक्षाही मोठा केला, आमचे रामेश्वर दादा खराडे दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. नुसते उपस्थित नाही आहे, हे जे लोक आहे विशाल दादांनाही विचारा आणि मलाही फक्त सांगतात महाराज आम्ही काय सेवा करू. विचारलं नाही विशाल दादा तुम्हाला मुक्ताईची काय सेवा असेल? मला त्यांनी 15 फोन केले बाबा की तुमच्या चोख उभारायसाठी काय देऊ, चोख उभारायसाठी काय देऊ. एक सांगू, पुरुषोत्तम महाराजांनी पैसा नाही कमवला, पण पुरुषोत्तम महाराजांनी पैशावाली लोक खूप कमवलेले महाराज. मला आत्मविश्वास आहे माझ्यावर. आम्ही कधी जरी संकटात आलो तरी हत्तीसारखे हे लोक उभे राहतात. म्हणून रामेश्वर दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आज आपल्या चिखली तालुक्याचं वैभव आमच्या ज्योतिताई हेही उपस्थित आहेत. मुंबईची मंडळी आलेली, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. ते म्हणायचे दरवर्षी आम्ही तुमचा कार्यक्रम लाईव्हच पाहतो, पण जेवढा लाईव्ह सुंदर आहे त्याच्यापेक्षा इथं आल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्या दिवशी राज्यपाल महोदय आले होते त्या दिवशी हे मंदिर जे एवढं सोन्यासारखं सजवलं, त्याच्या फुलाची व्यवस्था आमचा आदिनाथ कुठे आहे? आदिनाथ एकदा टाळी वाजवा त्याच्यासाठी. 3 लाख रुपयाचे फुलं पाठवले त्याने. किती? 3,000चे नाही, किती? 3 लाख रुपयाचे. बरं ते काही प्रेमानं नाही म्हणलं मी त्याला, तो शिष्य आहे माझा, माळ घातलेली माझ्या हातानं. त्याला म्हणलं कुठे आहे तू? मंदिर सजवायचं. तो फक्त एवढाच म्हणे बाबा तुम्ही गाडी पाठवा, मी सर्व फुलं पाठवतो. हे पोरं खूप मोठे उद्योगपती आहे. खूप त्यांचं आता ह्यावेळेस सोनं घातलं नाही त्यांनी, नाही तर 1-1 किलो सोनं घेऊन येतात. काठमांडूला होते, आउट ऑफ होते, ते नेपाळला होते. त्यांना म्हणलं नेपाळला असो का इराणला असो 7 तारखेला हजर पाहिजेत 2 जण. आणि त्याचबरोबर आमचा कमलेश भैया, हे सर्व कुटुंबातले मंडळी आहेत. एकदा त्या दोघांसाठी सुद्धा सर्वांनी टाळी वाजवा. अजून आमचे सचिन भाऊ भाले हेही संभाजीनगरहून आलेले. त्यांचं सुद्धा आजचं दिवसभराचं सर्व अन्नदान आमचं सचिन भैयांचं होतं. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आमचे जिल्ह्याचं वैभव आमचे गजानन भाऊ वायाळ, आमचा विकास आहेत, महाराजांचे पिताश्री. काय आनंद आहे महाराज, तुम्ही कीर्तन करतात आणि बाप हा 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 पुत्रा ऐसा देई आणि त्याचा तिही लोकी शुद्ध बीजापोटी फरे रसाळ गोमटी. 3 वर्षापासून महाराजींचे वडील सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांना आमचे ऐका, गेल्या 5 वर्षापासून हाराची व्यवस्था, हे मंदिर सजवण्याची व्यवस्था आमचा मोहन करतोय. मोहन उभा राहा बरं एकदा बाळा. हां हां उभा राहा. ऐका ऐका ऐका, हे मलकापूरचं आहे आपले. पुढे 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 पुढे. म्हणजे तेलंगणाच्या छातीवाल्यानं नाही, यानं सुद्धा माझ्या छातीवर हे बघा फोटो काढलेला आहे. एखाद्या मुलीचा फोटो प्रियकराने आपल्या छातीवर काढणं हे शंभर प्रेम म्हणतात, पण एका कीर्तनकाराचा फोटो एखाद्या मुलाने आपल्या छातीवर काढणं ही परमार्थाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि तो आमच्या संस्थांच्या सर्व फुलाची व्यवस्था करतो, त्यालाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांना, पंचक्रोशीतील माय माऊल्यांना विनंती आहे, ऊन खूप आहे, बरोबर 12 वाजता आपल्याला पंगत बसवायची. 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे. सर्वच मंडळी उपस्थित आहेत. आता बऱ्याचशा लोकांचे नावं राहिलेली नावं आपण काय करू, उद्या घेऊ. आज आमचा अमोल दादाही आलाय. कुठे आहे अमोल? वा वा, त्याच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. जिव्हाळा चॅनल सगळं महाराष्ट्र म्हणतं हे पुरुषोत्तम बुवाचाच आहे, बरोबर आहे का नाही? खरं नाही, ते माझंच आहे, तो म्हणतो माझंच आहे, खरंच आहे. अगदी माझ्यावर खूप प्रेम करणार एक लाडकं व्यक्तिमत्व. बऱ्याचशा लोकांना इतक्या दूर येता येत नाहीये, पण संत चोखोबारायचा महाराष्ट्रात आता सगळे सप्ते चालू आहे, हरसोड्याचा सुद्धा चालू आहे, पण चर्चा आपलीच आहे. खरं आहे ना, बरोबर आहे का नाही? कारण की तो कार्यक्रमही आहे, पण संत चोखोबारायचा उत्सव. अरे संत चोखोबारायच्या उत्सवाची आशा तुम्हाला मला असेल यात नवल नाहीये, पांडुरंग परमात्म्याला सुद्धा माझ्या चोखोबारायच्या कार्यक्रमाची आस्था आहे. म्हणून हे सर्व प्रचार करण्याचं काम
आमचा अमोल भैया करतो, सुंदर अशी ज्याची माईक सिस्टीम आहे आमचा अंकुश, त्याच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी काय करा, टाळी वाजवा. आमचे प्रशांत महाराज, त्यांची गेल्या 7 दिवसापासून हे सर्व वारकरी शिक्षण संस्थेतले छोटे छोटे मुलं, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आमचे नागेश महाराज गोळे, त्यांच्याही संस्थेतले मुलं, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आणि पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून येते, सकाळी लवकर या. आणि सुंदर असा आमरस पुण्याहून निघालेला आहे, नगरच्या मागं आलेला आहे. पोटभर आमरस खा महाराज, कारण हा चोखोबरायचा दरबार आहे. तर ते म्हणतात 3000 सांगतात, आपण 3.5 सांगायचा. मला खवळतात पोरं आमच्या गावचे, म्हणतात महाराज उरतो. म्हणलं उरला तरी चालतो, पण निपूर नाही आली पाहिजेत. म्हणून उद्या सर्वांना चुलबंद आवताना हे आमरस खाण्यासाठी या. आणि मग नंतर तुमचे बाकीचे आमरस खा, पण पहिला आमरस संत चोखोबराय संस्थांचाच. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, सकाळी लवकर या. बरोबर 9:30 ते 10:30 11 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय उच्चारीला